यात उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येणार का यावरची ही चर्चा आहे। यासाठी अटी शर्ती हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। प्रकाश महाजन, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। प्रकाशजी, या सगळ्यामध्ये तुम्ही असं म्हणालात की उद्धव ठाकरे यांनी अटी शर्ती या ठेवलेल्या आहेत, पण म्हणजे मला वाटतं 22 डिसेंबर 2024 ला राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचं लग्न होतं, तिथे सगळं कुटुंब एकत्र होतं। एकत्र कुटुंब त्यावेळेला दिसलं। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चाही केली। राज ठाकरे यांचं त्यावेळेचं वक्तव्य असं होतं की मला सोबत जाण्यासाठी काहीच अडचण नाही, मात्र त्यांची जवळी ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आहे। म्हणजे राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर असणं देखील तसं खुपणारं होतं। मुद्दा तोच आहे। इथे उद्धव ठाकरेंनी अटी घालणं आणि राज ठाकरे यांनी अडून अटी घालणं हा मुद्दा एकच आहे असं नाही का वाटत तुम्हाला? निखिला, मी थोडी तुमची क्षमा मागतो। दुपारी 2 वाजल्यापासून मी चर्चेत असल्यामुळे मी स्वतःहून एक थोडा ब्रेक घेतला। राज साहेब त्यांच्या बाच्याच्या लग्नात काय बोलले आणि त्याच्यानंतर राज साहेबांनी आता महेश मांजरेकरांना जी काही मुलाखत दिली त्याच्यात त्यांचं काय म्हणणं होतं, त्याच्यात खूप तफावत आहे। राज साहेबांनी काय सांगितलं की माझ्या वैयक्तिक राग लोभाग अहंकारापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि आता चंदू मामा इथं उपस्थित आहेत, त्यांना विचारा। राज ठाकरेला असं कोणी गन पॉईंटवर घेऊन त्याच्याकडून काही वधवून घेऊ शकत नाही। जर राजसाहेबांनी हात केला तर मला सांगा, संजय राऊत एक वेगळ्याच अटी सांगते, स्वतः उद्धवजी वेगळ्या अटी कशामुळे टाकताय तुम्ही? फक्त महाराष्ट्राची तुम्हालाच आहे आणि आम्हाला नाही असं होतं ना। त्याच्या अटी टाकून कुठलीही युती होत नसते। 2 भावाची तर नक्कीच होत नाही। तुम्ही मोठे आहात, आम्ही लहान आहोत, मोठ्याने मोठ्यासारखं वागावं, लहानाने लहानासारखं वागावं, एकत्र यावं। अटी शर्ती इथंच तर अडचण आहे ना। मग आम्ही तुम्हाला उद्या विचारतो ना, अबू आझमी हे महाराष्ट्राचं हित काय पाहू शकतो? तो औरंगजेबाला मोठा म्हणत होता। राम मंदिराविषयी वाईट मत असणारे लोक तुमच्या घरी येऊन जातात। तुम्ही वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला विरोध करता। चर्चेला फाटे फुटतील, याच्यातून काही दुसरं निष्पन्न होणार नाही। जर खरंच महाराष्ट्र हित पाहायचं असेल तर कुठलीही अट न ठेवता एकत्र एवढं साधी गोष्ट आहे। पण तुम्ही अटीची ह्याला का जेवायला बोलावलं, त्याला का टाळी मारली, याला का केलं? आम्ही कधी बोललोत का तुम्हाला की तुम्ही शरद पवारची खुर्ची का उचलली, सिल्वर वोकवर का गेले, सोनिया गांधीच्या घरी का गेले? कधीच बोललो नाहीत आम्ही। काल जे काही झालं ते जाऊ दे, इथून पुढे आपल्याला काय वागायचं एकदा ठरवलं पाहिजे ना। ते ठरवलं पाहिजे, ते कुठली अटी शर्ती ठेवल्या न पाहिजेत असं मला वाटतं। हे संकल्पना प्रत्यक्षात उतरेल न उतरेल हे सगळं काळ ठरवेल। आज आपण त्याच्यावर फक्त अंदाज बांधू शकतो आणि अंदाज बांधताना जर एवढा त्रास असेल तर पुढे काय होणार आहे? याच्यातून दोघांचे कार्यकर्ते का फार सुखावले जातील का? तुम्ही काही अटी घाला त्याला आम्ही विरोध करा, आम्ही काही अटी घाला त्यांचा तुम्ही विरोध करा। मला असं वाटतं की हे काही एकत्र यायचे लक्षण नाहीत। कारण मला आठवतं की 2017च्या निवडणुकीत अगदी 12 तास राहिले असताना हे युती तोडली AB फॉर्म द्यायला। हेही आम्हाला अनुभव आहे। आता ते बोलून दाखवायचे का? म्हणून मला असं वाटतं या चर्चेला काही अर्थ नाही। कुठली अट न घालता काही चर्चा काही बोलणी करायची असेल तर त्याला काही अर्थ आहे। त्याच्यामुळे पुन्हा फिरून फिरून तिथं चर्चा आणायची, याला काय? तुमचे काय राग आहेत वैयक्तिक, भाजप असतील, एकनाथ शिंदे असतील, तुमचं तुम्ही तिकडे बघा, आम्हाला त्याचं काही घेणं नाही। राजसाहेबासारखा फार मोठ्या मनाचा माणूस आहे। मला सांगा, एकनाथ शिंदेला आपल्या घरी बोलावलं, त्याचं आदरातिथ्य केलं। मी त्या माऊलीचं कौतुक करतो, महाराज साहेबांच्या सौभाग्यवतीचं, की आपल्या मुलाला ज्यांनी पाडलं त्याला घरी बोलून येता सांग त्याचा पाहुणचार केला। हे मन मोठं असावं लागतं, तर माणसं जवळ येतात, माणसं टिकतात। हे मन मोठं ठेवा। तुमचं भावाविषयीच मन मोठं नाही तर तुम्ही दुसऱ्याविषयी काय मत ठेवणार आहेत? भावाला ताटी घालू लागले लहान भावाला की तू ह्याला बोलू नको, तो त्याला जेवायला बोलू नको। आज एकनाथ शिंदेचं तुमचं जमत नाही म्हणून तो तुम्हाला वाईट की आम्ही त्याला वाईट म्हणायचं? आज तुमचं भाजपचं जमत नाही म्हणून भाजपला तुम्ही वाईट म्हणले की आम्ही भाजपला वाईट म्हणायचं? कशामुळं? आम्ही काय भाजपच्या दारातले नाहीत। योग्य वेळी आम्ही भाजपवर सडकून टीका सुद्धा करतो, ज्या चांगली गोष्टी त्याला पाठिंबा देतो। हे सध्या राजसाहेबांचं आहे। तुम्ही उगाच राजसाहेबाला अटी शर्ती घात, दबावाचं राजकारण। काही झालं तर राज ठाकरे ऐकत नाहीत, हे त्रिकालाबाधित सत्य आहे। त्याच्यामुळे कुठलाही दबाव, कुठली अटी शर्तीशिवाय जर काही चर्चा होत असेल तर त्याच्यातून काही निघू शकेल। अटी शर्तीवर काही निघणार नाही। मला वाटतं ह्याच्यात फार चर्चा झाली, याच्यापेक्षा पुढे काही चर्चा करण्यात अर्थ नाही।